संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले, ज्ञान विज्ञानातुनी, ज्ञान विज्ञानातुनी ये सत्य आता प्रत्ययाला, संपला अंधार, संपला अंधार, मूढ सृष्टीचे कळाया ध्यास ज्यांचे श्वास झाले, मूढ सृष्टीचे कळाया ध्यास ज्यांचे श्वास झाले, पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले, पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले, थोर या ज्ञानी जनांचा, थोर या ज्ञानी जनांचा वारसा आम्हा मिळाला, संपला अंधार, संपला अंधार, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी, सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी, सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी, मानवा संगे जपावे, मानवा संगे जपावे, सृष्टीच्याही वैभवाला, संपला अंधार, संपला अंधार, विश्वसंचारास आला आपणाला लाभलेले, मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले, विश्वसंचारास आला आपणाला लाभलेले, मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले, सिद्ध आम्हीही, सिद्ध आम्हीही नव्हे, आव्हान हे ते लावयाला, संपला अंधार, संपला अंधार, संपला अंधार, संपला अंधार. गीत यशवंत देवांनी ताल दिली आणि मिनल देशपांडे आणि इतर सहकार्याने हे गीत मराठी विज्ञान परिषदेची जी विशेष जी 1978 साली सुरू झाली आणि 91 सालापर्यंत आम्ही दरवर्षी नियमाने एप्रिलच्या वर्धापन साली सुरू झाली करत असो आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक म्हणा, आईन्स्टाईन विशेषांक, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थळ उत्सर विशेषांक अशा अनेक विशेषांक आम्ही प्रकाशित करत आलो. आज आम्ही
नारळीकर गौरवांक हा प्रकाशित करत आहोत. त्या निमित्तानेचा हा कार्यक्रम आहे. जयंतराव नारळीकर आणि मराठी विज्ञान परिषद यांचा संबंध हा गेल्या 48 वर्षाचा आहे. जयंतराव 1973 साली मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून सुरू झालेला संबंध हा कधी अध्यक्ष या नात्याने आणि कधी सध्या विश्वस्त या नात्याने प्रयत्न करते. आणि आज हा नारळीकर गौरवांक जो प्रकाशित होत आहे त्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आता इथून पुढची सूत्र आमच्या पत्रिकेचे संपादक श्री शशिकांत धारणे यांच्याकडे मी सोपवतो. शशिकांत धारणे. नमस्कार. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. अंकाची सुरुवात कशी झाली म्हणजे एकूण विचार कसा झाला त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यामध्ये सांगतो की 24 जानेवारीला संध्याकाळी 6:30च्या सुमाराला मला आप्पांची मेल आली की अरे नारळीकर सरांचा निवड झालेली आहे अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी म्हणून. साहित्य संमेलन. हा, आणि साहित्य संमेलनाच्या. आणि त्यावेळेला मग आमचा असा विचार झाला की ताबडतोब आता आपण फेब्रुवारीच्या अंकाची तयारी चालू आहे तर त्याच्यामध्ये एक अभिनंदनाची चौकट टाकूया. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला साधारणपणे त्याचं काम करायचं होतं अंकाचं. त्याच्यासाठी मी परिषदेत गेलो. तेव्हा आमच्या गप्पा सुरू होत्या. अजय होता, मी होतो, राजू, चारू होती. तर नारळीकर सरांचा आणि मराठी विज्ञान परिषदेचा किती घनिष्ठ संबंध आहे त्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. मग बोलता बोलता विषय निघाला की मग आपण एक विशेषांक का काढू नये, एवढी चांगली पर्वणी आलेली आहे तर विशेषांक जरूर काढावा. मग आमचं असं ठरलं की आपण हे सगळ्यांना विचारूया. रात्री संपादक मंडळ, पदाधिकारी सगळ्यांना ईमेल टाकली की बाबा असा असा आमचा विचार आहे तर त्यावर तुमचं काय मत आहे. सगळ्यांची पटापटा उत्तरे यायला लागली की अतिशय चांगला उपक्रम आहे म्हणून आणि स्वागत आहे उपक्रमाचं, आपण करूया आणि मग हा विशेषांक असा काढूया म्हणून असं सगळ्यांचं एकदा ठरत आलं होतं. तेवढ्यात आमच्या संपादक मंडळातले जे डॉक्टर भागवत आहेत त्यांचा ईमेल आला की आपण त्याला विशेषांक का म्हणतोय, आपण त्याला गौरवांक का म्हणू नये. आणि मग त्याचं नाम अंकाचं नामांकन झालं की डॉक्टर नारळीकर गौरवांक म्हणून. आणि मग जोशी सर, कर्णिक, नंतर आप्पा यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्याबद्दल रूप द्यायला सुरुवात झाली. साईड बाय साईड आता अंक जर काढायचा म्हटलं तर असं ठरलं की साहित्य संमेलनाला जे कोणी प्रतिनिधी येतील त्या प्रतिनिधींच्या किटमध्ये आपण हा अंक द्यावा. तर मग त्यासाठी तो त्या दृष्टीने विचार सुरू झाला की किती प्रती काढायच्या, त्याच्यामध्ये रंगीत पानं किती ठेवायची, खर्च किती, त्याचा खर्च भागवायचा कसा, जाहिराती आपल्याला किती मिळायला पाहिजेत. आणि असंही ठरलं की 20 मार्चला आपण अंक छापून तयार करू, म्हणजे 22 मार्चला आपल्याला तो नाशिकला घेऊन जाता येईल आणि मग पुढे तो प्रतिनिधींच्या किटमध्ये जो ठेवायचा आहे त्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे फेब्रुवारीच्या अंकाची तयारी चालली होती, मार्चचा अंक आणि एप्रिलचा अंक असं सगळंच सुरू केलं आम्ही. 26 जानेवारीपर्यंत अंकाचा आराखडा, लेखक, शब्दसंख्या याचं साधारणपणे एक अंदाज तयार झाला होता. असंही ठरलं होतं की डॉक्टर नारळीकरांचं ललित विज्ञान लेखन, विज्ञान साहित्य, आत्मकथन, संशोधन प्रवास या सर्व गोष्टींचा, या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये गौरवांकामध्ये उल्लेख व्हायला हवा. त्याबाबत विविध लेख असायला हवेत. तर त्या दृष्टीने आपण वेगळे लेख तिथे घेऊया. शिवाय डॉक्टर नारळीकरांची आणि मंगलाताईंची एक मुलाखत पण आपल्याला नक्कीच हवी. तर त्या दृष्टीने असा तो अंकाचा आराखडा आम्ही पूर्ण केला आणि कामाला सुरुवात केली. पण हे कोविडचं सावट जे होतं त्याच्या की बाबा हे संमेलनाचं काय होणार हा एक डोक्यामध्ये विचार होताच. आणि लगेचच थोड्या दिवसात बातमी आली की संमेलन पुढे ढकललं गेलं. अंकाची तयारी चालू होतीच आणि संमेलन जरी पुढे ढकललं गेलं तरी अंक तयार करायचं हे ठरलंच. त्यामुळे मग परिषदेत आता काय करायचं. मग 4 मार्चला मी परिषदेत गेलो होतो, त्यावेळेला आप्पा पण तिथे आले होते. तर मग त्यांना विचारलं की सर आप्पा आपण अंक तर काढतोय पण याचं प्रकाशन कसं करूया आता, कारण साहित्य संमेलनाचं प्रकाशन एप्रिलच्या अंकाचं एप्रिलच्या आत होणार नाही. तर मग आपण विचार केला की आपण एक पुण्याला जाऊ, मराठी साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये एक छोटासा समारंभ करू. 50 माणसांची त्यावेळेला परवानगी होती एकत्र येण्यासाठी. तर 50 माणसांच्या उपस्थितीमध्ये आपण याचा प्रकाशन समारंभ करूया. पण नंतर जेव्हा पुण्यातला कोरोना वाढत गेला तेव्हा हाही प्रकाशन समारंभ अशक्य आहे हे आमच्या लक्षात आलं आणि मग
आम्ही असं ठरवलं, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण हा झूमच्या माध्यमातून करूया. आणि अशा रीतीने आपण आज या झूमच्या माध्यमावरती प्रकाशन समारंभाला सगळे जमलेलो आहोत. अशी या अंकाची थोडीशी कथा आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आपण 3 आस्पेक्ट कव्हर करणार आहोत. एक म्हणजे जयंतराव नारळीकरांचे जे विज्ञान साहित्य आहे त्याच्यावरती एक भाषण 10 मिनिटाचं आहे. जयंतराव नारळीकरांचं जे विज्ञानावरचं साहित्य आहे त्याच्यावरती एक भाषण होणार आहे. आणि जयंतराव नारळीकरांच्या घरगुती आठवणी त्यांच्या 3ही कन्या सांगणार आहेत. शेवटी त्याच्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख जे 91 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते आज आपल्याला सुदैवाने लाभलेले आहेत, तेव्हा ते या अंकाचं प्रकाशन करतील आणि बोलतील. आणि नंतर जयंतराव आणि मंगलाताई हेही 2 जण 5-5 मिनिटं बोलतील. अशी ही आजची एकूण रूपरेषा आहे. सुरुवातीला प्राध्यापक मोना चिमोटे बोलणार आहेत. त्या MA PhD असून अमरावतीच्या संत गाडगे बाबा विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत. विदर्भ साहित्य संघ शिवाय साहित्य महामंडळाच्या त्या सभासद होत्या. CL कुलकर्णींच्या कवितांवर त्यांनी 6 पुस्तकं लिहिलेली आहेत. कोरकू या मेळघाटातील आदिवासींच्या लोकसाहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. विज्ञान कथांचा समाजावर होणारा परिणाम यावर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट केलेला आहे. अनुवादित विज्ञान कथांचा मराठीतील विज्ञान कथांवर झालेला परिणाम आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम असाही त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. मी प्राध्यापक मोना चिमोटे यांना आता बोलण्याची विनंती करतो. प्राध्यापक मोना चिमोटे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचा 573वा अंक हा डॉक्टर नारळीकर गौरवांक असून या अंकाचं प्रकाशन आज संपन्न होत आहे. डॉक्टर नारळीकर गौरवांकाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख सर, सन्माननीय अतिथी माननीय डॉक्टर जयंत नारळीकर सर, डॉक्टर मंगलाताई नारळीकर, वक्ता म्हणून उपस्थित डॉक्टर पंडित विद्यासागर सर, नारळी कुटुंबीय, मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादक माननीय शशिकांत धारणे, श्री अपाम देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे या समारंभास उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली याबद्दल मी सर्वप्रथम आनंद व्यक्त करते आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही करते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ असणाऱ्या नारळीकरांनी मराठी विज्ञान साहित्याचं दालन अत्यंत समृद्ध केलं आणि मराठी विज्ञान प्रवाहाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नारळीकरांनी संशोधनपर शास्त्रीय लेखन, लोकार्थी विज्ञान वाङ्मय आणि कथात्मक विज्ञान साहित्य इत्यादी प्रकारातून मराठीतून लेखन केले. यक्षाची देणगी, अंतराळातील भस्मासूर, टाइम मशीनची किमया आणि सूर्याचा प्रकोप हे 4 कथासंग्रह लिहून नारळीकरांनी मराठी कथाविश्वात मोलाची भर घातली. सामान्य माणसापर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी व त्याची वैज्ञानिक दृष्टी विकसित करण्यासाठी विज्ञान कथा हे अत्यंत प्रभावी साधन आहे अशी नारळीकरांची भूमिका आहे. विज्ञान कथेची वैशिष्ट्ये नमूद करताना नारळीकर असं म्हणतात की विज्ञान कथा मनोरंजक आणि विज्ञानाच्या दृष्टीनं उद्बोधक असावी. सध्या माहीत असलेल्या विज्ञानावर किंवा त्यात स्वतःच्या कल्पनाशक्तीनं भर घालून उद्याच्या विज्ञानाचं चित्र रेखाटण्याचा त्यात प्रयत्न असावा. विज्ञान कथा लिहिताना नारळीकरांनी स्वतः याच दिशेने आपलं कथालेखन केलं, साहित्य लेखन केलं. नारळीकरांनी आपल्या 4ही कथासंग्रहातून संगणक, परग्रह जीवसृष्टी, कृष्णविवर, काल आणि अवकाश, विश्वाची रचना, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत इत्यादी पायाभूत विषयांवर लेखन केलं. त्यांच्या या कथा विषयांना मानवी हिताचे अधिष्ठान आहे आणि हे अधिष्ठान त्यांच्या कथन शैलीला अधिक प्रभावी करतं असं मला आवर्जून म्हणावंसं वाटतं.
पृथ्वी व्यतिरिक्त आकाशगंगेत जीवसृष्टीचा शोध सुरू आहे. पृथ्वीवरील मानवजातीहून अधिक प्रगत, सामर्थ्यवान जीवसृष्टी पृथ्वीच्या पलीकडे असण्याची शक्यता अनेक वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. यक्षाची देणगी, ट्रॉयचा घोडा, धोंडू, व्हायरस, अभयारण्य यांसारख्या कथांमधून पृथ्वीवासी आणि परग्रहवासी यांच्या संबंधांची व माहीत नसलेल्या परग्रहवासियांबद्दलच्या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांची चित्र त्यांनी या कथांमधनं रेखाटली. परग्रहवासीय आणि पृथ्वीवासीय यांच्यातील द्वंद्व, चातुर्य, तंत्रज्ञानाची प्रगती यांना नारळीकरांनी विलक्षण शैलीतून रेखाटलं आहे. कृष्णविवर ही कथा लिहून नारळीकरांनी मराठी कथा लेखनाला सुरुवात केली. पण अंतरिक्षातील अनेक विस्मयचकित करणाऱ्या घटनांनी आणि त्यामागील शास्त्रीय कारणांची माहिती त्यांनी मराठी वाचकांना कथारूपातनं करून दिली. कालप्रवास म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळात जाता येणं. आईन्स्टाईनच्या सिद्धांताचा वापर करून जर एका विशिष्ट गतीनं आपण प्रकाशाच्या गतीपेक्षा सुद्धा अधिक वेगानं प्रवास करू शकलो तर काळाच्या पलीकडे किंवा काळाच्या मागं आपण जाऊ शकतो. परिणामतः आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटना पाहता येतील किंवा भविष्यात घडणाऱ्या घडामोडींचं आकलन करून घेता येईल. या कल्पनेनं अनेक विज्ञान कथाकारांना आणि वाचकांना भुरळ पाडली. नारळीकरांनी टाइम मशीनची किमया, नवलखा हाराचे प्रकरण या कथांमधून कालप्रवासाची जी वर्णनं केली आहेत त्यातून वाचकांना कालप्रवासाचा रोमांचक आणि थरारक अनुभव घ्यायला मिळाला. असं झालं पेक्षा तसं झालं असतं तर एक इतिहासाला वेगळं वळण देणारं ते ठरलं असतं. या कल्पनेतून इतिहासात ढवळाढवळ करणाऱ्या मानवी वृत्तीचा नारळीकर वेध घेतात. टाइमचा वापर माणूस चांगल्यापेक्षा वाईटासाठी तर करणार नाही या संभाव्यतेवर नारळीकर बोट ठेवतात. नारळीकरांनी कालप्रवास किंवा पर्यायी विश्वातील संचार या आशय सूत्रांना 2-3 कथांमध्ये स्थान दिल्याचं आपल्याला दिसतं. गंगाधर पंतांचं पानिपत याही कथेत या पर्यायी विश्वातील संचाराचा अनुभव आपल्याला त्यांनी दिला. पुत्रवती भव या कथेतून नारळीकरांनी वर्तमान काळातील स्त्री पुरुष दरातील बिघडत्या समतोलावर प्रकाश टाकला. खर तर जीवनिर्मितीमध्ये लिंगाबाबतचा समतोल हा नैसर्गिकपणेच राखला जातो. आज जीवसृष्टी निर्मितीचे आणि त्यातील स्त्री पुरुष लिंग घडवणाऱ्या प्रक्रियेचे शोध शास्त्रज्ञ लावत आहेत. पण हे शोध अंधश्रद्धांनी ग्रस्त समाजात कितपत योग्य ठरतील यांसारख्या प्रश्नांवर नारळीकर भाष्य करतात. सरिता व शरद या पती पत्नीच्या व त्यांना आदरार्थी असणाऱ्या मौसीजींच्या वृत्ती प्रवृत्तीतून त्यांच्या असणाऱ्या सामाजिक धारणांमधून या कथेचं कथानक आपल्याला विचार प्रवृत्त करून सोडतं. आज सरकारनं बंदी घातली आहे पण त्याच्या कितीतरी आधी नारळीकरांनी ही कथा लिहून संभाव्य धोक्याची सूचना देऊन ठेवली होती. याशिवाय वाढत्या यंत्राधारित जीवनातील वाढत्या धोक्यांचं संसूचन करीत अनेक कथा लिहिल्या. पुनरागमन, अखेरचा पर्याय, अंतराळातील भस्मासूर, व्हायरस या कथांमधून त्यांनी यंत्र आणि मानव यांच्यातील समन्वय, संघर्ष, ताण यांवरील आशय मांडला. या कथांमधील पात्रांची विज्ञानवादी चिकित्सक संशोधन दृष्टी आणि त्या अनुषंगानं येणारी त्यांची निरीक्षणं ही त्यांनी जितक्या आत्मीयतेने रेखाटली आहे तितकीच त्यांच्या घटितांविषयी सुद्धा त्यांनी त्यांचं आकलन वाचकांसमोर ठेवलं आणि त्याचा विलक्षण प्रत्यय वाचकांना दिला. वास्तवाधारित या कथा मानवी प्रगतीच्या दिशा तपासायला भाग पाडणाऱ्या अशाच आहेत. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचा आलेख पुढे करताना घ्यावयाच्या काळजीचं संसूचन सुद्धा त्यांच्या कथांमधून येतं आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधामुळे मानवी वर्तनाच्या शक्यतांकडे सुद्धा ते लक्ष वेधतात. सूर्याचा प्रकोप या संग्रहात प्रोजेक्ट सोलस्पेस या कथेतून ऊर्जेच्या गरजपूर्तीसाठी पर्यायी ऊर्जा स्रोताचा विचार त्यांनी मांडला. त्यासाठी अंतराळात विशाल सौर ऊर्जा प्रकल्पाची लक्षणीय कल्पना ते मांडतात. भविष्यदर्शी अशी ही कल्पना वैश्विक समस्येला उत्तर देणारी ठरू शकते. जागतिक समूहांच्या सहभागाने मानवजातीपुढे पडलेले अनेक प्रश्न सहज सोडविता येतील असं आवाहन ते या कथेतून नकळतपणे करतात. सर्व विश्वातील मानवजातीच्या कल्याणाचा हा विचार मला ज्ञानदेवांच्या पसायदानाशी नातं जोडणारा वाटतो.
विज्ञान कथेच्या संज्ञेपलीकडे जात ही कथा शेवटी मानवी रूप धारण करते असंच मला म्हणावंसं वाटतं. अभयारण्य ही कथा देखील संपूर्ण मानव जातीच्या आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या व्यापक हिताचा विचार मांडते. अण्वस्त्र साठ्यांनी सज्ज होत जाण्याची प्रत्येक देशाची अभिलाषा आणि परग्रहावरील हस्तक्षेप होऊन पृथ्वीवरील सर्वच अण्वस्त्र साठे नष्ट व निकामी करण्याची कल्पना त्यांनी ही या अभयारण्यातनं मांडली आणि ती खरोखर अद्भुत अशी आहे. खरंच असं व्हावं किंवा परमेश्वर या रूपानं तरी भूतलावावर यावा, अवतरावा अशा विचारांनी मानव आश्वस्त व्हावा इतकी सुंदर ही कथा आहे. बहुरत्न वसुंधरेचं अस्तित्व अबाधित राहावं या अभिलाषेसह अत्यंत अद्भुतरम्य शैलीत ही कथा आकार घेते आणि कथेचं उद्दिष्ट सफल होतं असं वाटतं. नारळीकरांच्या एकूणच कथांमधील आशय हा केवळ मराठी भाषिक भारतीय राहत नाही, तर तो वैश्विक आंतरराष्ट्रीय ठरतो. समस्त मानव जाती समोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याचं सामर्थ्य त्यांच्या कथेत आहे. त्यांच्या कथांमधील वातावरण देखील जागतिक स्थळ काळाला व्यापून उरणार आहे. काळाचा भविष्यदर्शी वेध घेणारी नारळीकरांची कथा विज्ञान समजेल अशा सुलभ रीतीने वाचकांपुढे येते. वाचकांची ज्ञानोर्मी जागृत करण्याचं कौशल्य नारळीकरांना लाभलं आहे. इतर कथांप्रमाणेच नारळीकरांच्या कथेतून मानवी मन साकार होतं. मानवी मनाच्या आकांक्षा, स्वार्थ, हितसंबंधाला अनुकूल वागणं, विरोध करणं हे जे इतरत्र घडतं ना, ते सर्व त्यांच्या कथांमधून प्रत्ययाला येतं. त्याच्या संदर्भातले खूप सुंदर प्लॉट त्यांनी आपल्या कथेत आखले आहेत आणि म्हणूनच या कथा शेवटी विज्ञान कथा या संज्ञेपलीकडे जाऊन मानवी मनाचं दर्शन घडविणाऱ्या मानवी कथाच ठरतात. मराठी विज्ञान कथेला आपलं सामर्थ्य सिद्ध करायचं झाल्यास जयंत नारळीकरांच्या कथांशिवाय पर्याय नाही असं मी शेवटी नक्की म्हणते आणि नारळीकरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी अधिकाधिक त्यांना लेखन करावं यासाठी शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. वा, मुना चिमोटे प्राध्यापक लोक सुद्धा 10 मिनिटं बोलू शकतात, 45 मिनिटं दरवेळेला त्यांना लागतात असं माझ्या आता लक्षात आलेलं आहे. या बाबतीत विन्स्टन चर्चिलचा एक विनोद सांगतो की त्यांना सभेमध्ये बोलण्यासाठी म्हणून एक गृहस्थ आले, तेव्हा ते म्हणले किती तासभर बोलायचे का आत्ता येतो मी. नाही म्हणे, तुम्हाला 10 मिनिटं बोलायचे. मग म्हणले मला महिनाभर लागेल तयारी करण्यासाठी. मला वाटतं मोनाताई तुम्ही महिनाभर तयारी करून 10 मिनिटं चांगलं भाषण केलेलं आहे, अभिनंदन. यानंतर आता नारळीकरांच्या विज्ञान साहित्यावर डॉक्टर पंडित विद्यासागर बोलणार आहेत. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याचे 2013 ते 18 असे 5 वर्ष कुलगुरू होते. त्यापूर्वी पुणे विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र विभाग प्रमुख आणि कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट बोर्डाचे संचालक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. भौतिकशास्त्रातले ते MSc PhD आहेत. त्यांनी आजवर 17 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील काही विज्ञान कथा संग्रह आहेत, पाठ्यपुस्तके आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ओवी गाऊ विज्ञानाची असंही एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. वर्तमानपत्रामध्ये त्यांनी 150च्या वर लेख लिहिलेले आहेत. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीमध्ये नांदेडला त्यांनी विज्ञान कथा लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्याच्याबद्दल परत एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि पंडित विद्यासागर यांनी आता बोलायला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो हो, येतं. हॅलो, येतोय ना? हो. ओके. आजच्या या समारंभासाठी उपस्थित डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, सन्माननीय डॉक्टर जयंत नारळीकर, सौ नारळीकर, अपाम देशपांडे, श्री धारणे, इतर सर्व मान्यवर, आता ज्यांचं व्याख्यान झालं त्या चिमोटे मॅडम, बंधू आणि भगिनी. डॉक्टर जयंत नारळीकर यांची
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांनी मराठी विश्वास दिलेले योगदानाची पावतीच आहे. या प्रसंगी विज्ञान परिषदेने त्यांच्या साहित्याची आणि योगदानाची चर्चा करणारा विशेषांक प्रसिद्ध करून औचित्य साधले आहे. आणि या प्रसंगी मला बोलण्याची जी संधी दिली याबद्दल मी मराठी विज्ञान परिषदेचे आणि अपाम देशपांडे यांचे आभार मानतो. खरं तर मला असं वाटतं की डॉक्टर नारळीकरांचं लेखन जे आहे ते मराठी साहित्याला पडलेले सुंदर स्वप्न आहे. कारण या लेखनामुळे मराठी साहित्याला वेगळा आयाम मिळाला आणि एक नवं दालन खुलं झालं. मराठी साहित्यामध्ये अनेक प्रवाह आले. तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण साहित्य आलं, दलित साहित्य आलं, विद्रोही साहित्य आलं आणि त्याच्या बरोबरीने किंवा तोडीने किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त विज्ञान साहित्याचा ठसा नारळीकरांनी मराठी साहित्यामध्ये उमटवलेला आहे. आता ह्या सर्व योगदानाचा आलेख 10 मिनिटांमध्ये मांडणं जरा कठीण आहे, म्हणून मी त्यांच्या लेखनाची आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये याच्यावरच थोडक्यात मी माझे विचार मांडणार आहे. तर नारळीकरांच्या लेखनाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला जाणवतात. कारण त्यांनी विज्ञान हा विषय मूळ विषय धरला असला तरी त्याला जी पार्श्वभूमी त्यांनी तयार केली त्याला भारताची सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्व गोष्टींचा उपयोग त्यांनी त्या लेखनामध्ये केलेला आहे. परंतु त्याही पेक्षा त्यांची जी भूमिका आहे ती विज्ञानवादी आहे, त्या लेखनातूनही अतिशय स्पष्टपणे समोर येते. माझं असं मत आहे की डॉक्टर नारळीकरांनी त्यांच्या लेखनातून विज्ञानाला परिपूर्णता आणली. याचं कारण असं आहे की ते स्वतः संशोधक आहेत, शिक्षक आहेत. मला आठवतं की पुणे विद्यापीठामध्ये ज्यावेळेस TIFR आणि पुणे विद्यापीठ असा एक संयुक्त अभ्यासक्रम चालवला गेला त्यावेळेस नारळीकरांनी स्वतः अनेक विषय शिकवलेले आहेत. त्यावेळेस त्याला नाही ते उत्तम व्याख्या आहे. त्याची प्रचिती अनेकांना आयोजित लोक जमले होते व्याख्याला आणि अतिशय म्हणजे कुठल्याही प्रकारची सोय नसताना लोक स्वतःच्या सतरंजी घेऊन तिथे आलेले होते आणि त्यांचे त्याच्यावरून त्याचं जे महत्व आहे किंवा जो इम्पॅक्ट होता त्यांनी प्रात्यक्षिक दाखवली विद्यार्थ्यांना अनेक वर्ष किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आत्ताच आपण काय विषय आत्मचरित्र आहे विपुल लेखन त्यांनी पुस्तकांचा फक्त मी उल्लेख करतो. त्याच्यापैकी भाषेत लिहिलेलं पुस्तक अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये पूर्ण विज्ञानाचा वेध त्यांनी घेतला. म्हणजे अगदी प्राचीन भारतीय विज्ञानापासून ते अगदी अलीकडच्या काळात डॉक्टर माशेलकर यांनी जे योगदान दिलेलं आहे CSIRचं रिफॉर्मेशन करण्यामध्ये तर तिथपर्यंत त्यांनी हा इतिहास त्याच्यामध्ये सांगितला आहे. परंतु त्याच्या भूमिका त्याच्यामध्ये दिसते की ज्या गोष्टींना आधार आहे किंवा ज्या गोष्टी आपण सिद्ध करू शकतो, ज्याला पुरावा आहे, त्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. इतर गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि ती खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. त्यांनी संशोधनाला आणि शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याने सांगितलं. म्हणजे SRTM युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या सल्ल्यानुसार त्या भौतिकशास्त्र विभागामध्ये ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्सचा अभ्यासक्रम सुरू झाला आणि तो अतिशय उत्तम प्रकारे तिथे चाललेला आहे आणि त्याचा फायदा आता ज्यावेळेस आता लायगो तिथे येत आहे तर त्याचा फायदा हा विद्यापीठाला होणार आहे आणि ते त्यांच्या दूरदृष्टीचं म्हणजे द्योतक आहे असं मला वाटतं. आकाशाशी जडली नाते एक सुंदर रीतीने लिहिलेलं पुस्तक आहे की एक ओळख ज्याला म्हणतो आपण की एखाद्या विषयाची ओळख कशी करून द्यावी तर त्याचा एक परिपूर्ण परिपाठ ज्याला म्हणतो आपण तो त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतो. किंवा विग भे यांनी ज्यावेळेस विज्ञान संवर्धन मंडळ सुरू केलं आणि त्याचाही मी एक सदस्य होतो त्यावेळेस नारळीकर आणि डॉक्टर गोविंद स्वरूप अशा अनेक लोक अनेक पुस्तकं प्रसिद्ध केली गेली. त्याच्यात नारळीकरांचं कृष्णविवर हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजीमध्ये विपुल लेखन केलेलं आहे आणि त्याची पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं म्हणून तर आहेत, संदर्भ पुस्तक म्हणून आहेत. शिक्षकांसाठी त्यांना भुरळ घालणारी अशी अनेक पुस्तकं विज्ञानाची त्यांनी घेतली.
गेलेले आहेत. ग्रॅव्हिटीवर तर त्यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. तर त्यांची म्हणजे विज्ञान लेखन करणं हा एक भाग झाला, परंतु विज्ञानाबाबत काही भूमिका घेणं हे फार अवघड असतं आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्या लेखनामध्ये पडणं ते तर अजून जास्त अवघड आहे असं मला वाटतं. आणि नारळीकर यांनी अनेक भूमिका घेतल्या आणि त्या निभावल्या. म्हणजे त्यातल्या काहींचा मी फक्त उल्लेख करतो की व्याख्यान देण्यासाठी त्यांच्या काही अटी होत्या की त्यांच्या व्याख्यानामध्ये कुठल्या प्रकारचे हारतुरे नसतात, कुठल्या प्रकारची प्रस्तावना नसते, अनेक इतर वक्त्यांची लांबलचक भाषणं नसतात. डॉक्टर नारळीकरांचं भाषण आणि प्रश्न उत्तर एवढाच त्याच्यामधला भाग असतो. आणि मला असं वाटतं की हा एक अतिशय सुंदर पायंडा त्यांनी पाडलाय आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या म्हणजे त्यांची जी खोली आहे किंवा त्यांचा जो आधार आहे त्यांच्याबद्दल त्यामुळेच ते करू शकतात. इतरांना ते शक्य होत नाही. परंतु त्यांनी एक अतिशय सुंदर उदाहरण त्याच्यामधून घालून दिलेलं आहे की कुठल्याही उद्घाटनाला जात नाहीत किंवा पुस्तक प्रकाशनाला जात नाहीत. हा नियम त्यांनी काटेकोरपणे पाळलेला आहे आणि मला असं वाटतं की ते खूप अवघड आहे, परंतु तो एक आदर्श आहे असं मला वाटतं. नंतर वेळेबाबत ते खूप काटेकोर असतात आणि मला असं वाटतं की त्यांचं जे लिखाण जे होतं सातत्याने त्याचं ते गमक आहे की वेळेचा उपयोग कसा करावा हे विद्यार्थ्यांना आणि इतरांना त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. मला आठवतं की विज्ञान संवर्धनाच्या ज्या सभा व्हायच्या त्याच्यामध्ये नारळीकर स्वतः येत असत आणि जर 4:30 ते 5:30 असा वेळ असेल तर डॉक्टर नारळीकर 4:30च्या अगोदर 2 मिनिटं तिथे हजर असतील आणि नेहमीप्रमाणे सभा सुरू व्हायला उशीर होईल आणि मग नारळीकर 5:30 वाजले की निघून जात. पण त्याच्यापूर्वी त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत आणि ते एक मला असं वाटतं की इतरांच्या दृष्टीने खूप म्हणजे चांगलं उदाहरण आहे. त्यांच्या लिखाणामध्ये नर्म विनोद असतो, म्हणजे कधी कधी ते फिरकी पण घेतात, वाचकांची पण घेतात आणि ती एक चांगली म्हणजे मला असं वाटतं की ते एक त्या लेखनाचं एक चांगलं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल. त्यांच्या अजून 2 भूमिका आहेत की ज्या त्यांनी विज्ञानासाठी घेतलेल्या आहेत. त्यातली पहिली भूमिका जी आहे ती म्हणजे की पत्रिकेविषयी आहे की पत्रिका आहे का, त्याच्यावरून भविष्य सांगता येतं का, असे अनेक प्रश्न अजूनही आपण चर्चेत असतात आपल्या. नारळीकरांनी त्याचा ठाम विरोध केलेला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जी मोहीम राबवली त्याच्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि त्यांचं सगळं पाठबळ स्वतःच त्याच्या मागे उभं केलं. आणि समाजाला एक वैज्ञानिक भूमिका किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा देता येईल, म्हणजे केवळ विज्ञानाचं वर्णन करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही. त्यासाठी काही भूमिका घ्याव्या लागतात, काही आदर्श निर्माण करावे लागतात, काही पायंडे पाडावे लागतात आणि मला असं वाटतं की नारळीकरांनी ते अतिशय चांगल्या आणि प्रकारे केलेलं आहे. ती एक त्यांचं मोठं योगदान आहे. दुसरं म्हणजे वास्तुशास्त्राबद्दलही त्यांनी अशीच भूमिका घेतली आहे. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, मी एकदा त्यांच्याबरोबर होतो इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मध्ये आणि गंमत म्हणजे ती लोक अगोदर बोलली आणि नंतर पळून गेले. म्हणजे नारळीकरांचं भाषण ऐकायला ते काही थांबवू शकले नाही. म्हणजे नारळीकरांची जी ठाम धारणा आहे किंवा एक त्यांच्यामध्ये एक निश्चय किंवा एक विज्ञानाविषयीच जी एक आस्था आहे आणि त्यांचं सखोल ज्ञान त्याबाबतचं, हे याच्या पुढे कुणी टिकणं शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या लेखना व्यतिरिक्त त्यांनी केलेलं काम आणि त्याचं प्रतिबिंब लेखनात पडलेलं आहे, या दोन्हींचा जर विचार केला तर ते एक परिपूर्ण विज्ञानवादी आहे असं मी का म्हणतो. कारण विज्ञानामध्ये लेखन बरेचसे करतात पण भूमिका कोणी घेत नाही. भूमिका सामाजिक प्रश्नावर ठाम भूमिका घेणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि नारळीकरांनी हे दोन्हीही करून दाखवलंय आणि मला असं वाटतं की ते एक त्यांचं खूप मोठं योगदान ठरेल. समाज प्रबोधन हा साहित्याचे बलस्थान असतोच किंवा असावा असं आपण मानतो आणि समाजाला प्रवृत्त करणे, विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि एवढंच नाही, त्यासाठी काही मापदंड तयार करणे. कारण त्यांचं लिखाण हे अचूक असतं, सुबोध असतं, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्याला काय म्हणतो की आपण कमतरता ज्याला म्हणतो आपण ती अशी असत नाही. आणि त्यांनी लिहिलेला शब्द त्याच्यावर 100% विश्वास ठेवता येतो आणि हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं मला वाटतं. आणि हे जे मापदंड त्यांनी तयार केले आहेत ते पुढील भविष्याच्या लिखाणासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत आणि हे कार्य त्यांनी अतिशय यशस्वीपणे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं कार्य हे नेहमी दीपस्तंभाप्रमाणे प्रेरक आणि मार्गदर्शक राहील. आणि हे मला वाटतं सर्वात मोठं त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य मानावं लागेल. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो
अजूनही त्यांच्या हातून अनेक प्रकारचं लिखाण हो आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आल्यानंतर त्या विषयाला वेगळं वळण ते निश्चितपणे देऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मराठी विज्ञान परिषदेचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. वा, पंडित विद्यासागर, आपण नारळीकरांची बलस्थानं सांगितली आणि ही बलस्थानं अशी आहेत की नवीन पायंडे पाडण्यासाठी प्रथम कोणीतरी सुरुवात करावी लागते, त्याच्यासाठी कोणीतरी नेता लागतो आणि ती नेतेगिरी जयंतरावांनी केलेली आहे. त्यामुळे इतरांना आता त्या मार्गाने जाणं हे तुला सोपं झालेलं आहे. आपण असं म्हणूया की ये ना महाजनो गतास पंथः. यानंतर नारळीकरांच्या 3 कन्या अनुक्रमे गीता, गिरिजा आणि लीलावती ह्या त्यांच्या नारळीकरांबद्दलच्या काही आठवणी थोडक्यामध्ये 2.5-3 मिनिटांमध्ये प्रत्येकी अशा सांगणार आहेत. गीता नारळीकर यांचं शालेय शिक्षण मुंबई सेंट्रल स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी IIT पवई येथून रसायनशास्त्रात MSc आणि स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये PhD केलंय. आता त्या UCSF येथे प्राध्यापक आहेत. गिरिजा नारळीकर यांचंही शालेय शिक्षण मुंबई सेंट्रल स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी IIT पवई येथून कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. नंतर कार्नेगी मेलन विद्यापीठातून PhD केलं. आता त्या गुगल मधून इन्स्टाकार्ट मध्ये काम करत आहेत. तर लीलावती नारळीकर यांचं शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट्रल स्कूलमध्ये झाल्यानंतर त्या पुण्याला ज्ञानप्रबोधिनीत शिकल्या. कमिन्स कॉलेजमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यावर ड्यूक विद्यापीठातून त्यांनी PhD केलंय आणि आता त्या NCL मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतायत. तिघींचंही वैशिष्ट्य असं आहे की घरी त्यांना 2 गुरु लाभले आणि बाहेरचा एकही कोचिंग क्लास न करता त्यांनी आपली हुशारी ही त्यांच्या शिक्षणामधून आणि आताच्या संशोधन कार्यामधून सिद्ध केलेली आहे. तेव्हा आता त्यापैकी या 3 जणी आज उपस्थित राहू शकत नाहीत कारण गीता आणि गिरिजा या अमेरिकेमध्ये असतात. तिथे अजूनही पहाट चालू आहे आणि लीलावती यांना आता 3:30 ते 5 एक लेक्चर आहे. त्यामुळे त्या तिघींनी आपला व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे, तो आपण आता बघूया. त्यामधून त्यांच्या आठवणी आपल्या कानावरती येते. नमस्कार, मी गीता नारळीकर. मी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बायोकेमिस्ट्रीची प्रोफेसर आहे. आणि मी गिरिजा नारळीकर, बी एरियामध्ये इन्स्टाकार्ट आणि त्यापूर्वी गुगलमध्ये इंजिनियर. आमचे बाबा जयंत नारळीकर आणि आमच्या लहानपणच्या त्यांच्याबद्दल काही आठवणी. इतर प्रसिद्ध वैज्ञानिकांनी प्रेरित होऊन बाबांनी सायन्स फिक्शन लिहिण्यास सुरुवात केली. पण झोपायच्या वेळेस कथा सांगण्याच्या म्हणजे बेड टाइम स्टोरीजच्या माध्यमातून त्यांची सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी वाढवण्यास आमचेही योगदान होते. सुरुवातीला त्यांनी A. मिल्नच्या विनी द पूह किंवा चिवी जोशी यांचा चिमणराव ह्यासारखे प्रसिद्ध कथा वाचल्या. पण नंतर ते आम्हाला नवीन कथा तयार करण्यासाठी आमच्या आवडीची नवीन पात्रे सुचवायला सांगे. आम्ही खूप विचार करून अशी आव्हानात्मक पात्रे द्यायचो ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता आणि बाबांना काही मिनिटे विचार करून रोज एक नवीन मनोरंजक कथा बनवायला सांगायचं. बाबांना प्रवास करून नवीन जागा पाहायला खूप आवडतं. त्यामुळे आमच्या सुट्टीच्या वेळेला बाबा भारत किंवा विदेशातल्या विद्यापीठात कामाची योजना करून आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबरोबर घेऊन जायचे. त्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आम्हा सगळ्या बहिणींना वेगवेगळ्या शहरात राहण्याचा अनुभव आला. अशाच एका वेळेला एक मजेदार गोष्ट आठवतीये. आम्ही सगळे फ्रान्सच्या नीस या शहरात होतो. खूप भटकलो होतो, खूप चाललो होतो, त्यांना खूप भुका लागल्या होत्या. आम्ही एक फ्रेंच रेस्टॉरंट
बघितलं, तिथे जाऊन बसलो आणि त्यांना विचारलं की तुमची स्थानिक विशेष गोष्ट काय आहे, काय पदार्थ आहे, तुम्ही काय आम्हाला देऊ शकता. सगळ्यांनी मग तिकडल्या स्थानिक विशिष्ट पदार्थ मागवला. फक्त आईनी नाही मागवला. आणि तो पदार्थ काय होता? थ्रीप आला निस्वा. आम्हाला माहिती नव्हतं की हा पदार्थ म्हणजे डुकऱ्याच्या आतड्याचं बनवलेलं मांसाचं बनवलेलं पदार्थ असतो. आईला बहुतेक संशय आला होता तसा, म्हणून आईने फक्त साधा पास्ता मागवला. सगळ्यांचे पदार्थ आल्यानंतर जसं जसं आम्हाला कळलं की आम्ही काय मागवलंय, आम्ही सगळे मग आईच्याच पदार्थावर म्हणजे पास्त्यावर तुटून पडलो आणि आईचं जेवण आम्ही संपवलं. आमच्या आईबाबांनी आम्हाला अभ्यासाच्या आणि करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यास पाठिंबा दिला आणि मजेदार कोड्यांच्या माध्यमातून गणिताच्या विचारांना देखील प्रोत्साहन दिले. ह्यामुळे मला आणि माझ्या धाकट्या बहीण म्हणजे लीलावतीला संगणक शास्त्राची किंवा कम्प्युटर सायन्सची आवड निर्माण झाली. आम्हाला आईकडून गणित, बाबांकडून भौतिकशास्त्र आणि हिंदी आणि त्यांच्या आईकडून संस्कृत ह्यामध्ये अभ्यासात भरपूर मदत झाली. तात्यासाहेब म्हणजे आमचे आजोबा आम्हाला मजेदार विनोद सांगत आणि आपणही खूप हसत. आम्ही बाबांना त्यांच्या आई वडिलांची खूप काळजी घेताना बघितलेलं आहे. एक आठवण आहे की जेव्हा ताजी म्हणजे बाबांची आई, ताई आजी जोडून केलेलं नाव आम्ही, जेव्हा ताजी एवढी अशक्त होती की तिला चालता येत नव्हतं, बाबा तिचा हात धरून तिला चालवायला न्यायचे किंवा ड्राईव्हला न्यायचे. विज्ञानातच नाही पण अनेक गोष्टीत बाबा त्यांच्या काळाच्या पुढे आहेत. एक उदाहरण म्हणजे त्यांच्या रोजच्या कृतीतून बाबा आमच्या आईच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि कर्तृत्वेबद्दल आदर दाखवायचे. त्यामुळे आम्हा तिघी बहिणींना हा ठळक संदेश रोज मिळायचा की स्त्रिया पुरुषांवर आणि सक्षम असू शकतात. आई बाबा दोघे खूप नम्र आणि साधे आहेत. बाबांसोबत बाहेर जाण्याचा अनुभव असा की बहुतेक वेळा लोक त्यांच्याकडे सही किंवा फोटोची विनंती करतात, परंतु ते कधीही वही किंवा सह्यांच्या पुस्तकात सही देत नाहीत आणि त्याऐवजी त्यांना पत्रातून विज्ञान प्रश्न लिहायला सांगतात. ते स्वतः त्या प्रश्नाचे उत्तर देतात. त्याखाली त्यांची सही असतेच. आम्ही लहान असताना त्यांना बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी पोस्टकार्डांचा ढीग घेऊन आपल्या सर्व चाहत्यांना उत्तरे लिहिताना पाहिले आहेत. त्यातील बरीच पत्रे शाळकरी मुलांची असत. बाबांचं उदाहरण माझ्या समोर आहे, त्यामुळे मला माहित आहे की मोठे शास्त्रज्ञ नम्र व्यक्ती पण असू शकतात. त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या कामात तो शास्त्रज्ञ उद्धट आहे, गर्विष्ठ आहे, चालेल कारण तो मोठा शास्त्रज्ञ आहे, त्याची किती बुद्धिमत्ता आहे, अरे बघा. मी म्हणते नाही, बुद्धिमत्ता आणि परस्पर विसंगत गोष्टी असायची जरूरच नाही. मी बघितलंय कशा ह्या दोन्ही गोष्टी एका माणसात राहू शकतात. आपण लीलावतीची तिच्या आठवणी ऐकूया. मी लीलावती नारळीकर, गीता गिरिजांची धाकटी आहे. मी इथे पुण्यातच NCL मध्ये काम करते. तास यायचा असल्यामुळे मी आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, म्हणून हे रेकॉर्डिंग. माझ्या बहिणींनी आमच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. मी तुम्हाला माझी एक खास पुणे येथील आठवण सांगते. माझ्या बहिणी मुंबईमध्ये कॉलेजला गेल्या, मी मात्र पुण्यात फर्ग्युसन मध्ये गेले आणि तेव्हा
अस्सल पुणेकरासारखं टू व्हीलर केलं. नक्की हेल्मेट घालील, रस्त्यावर सतत नजर असेल वगैरे पटवलं आणि शेवटी आई बाबा स्कूटी घ्यायला तयार झाले. आम्ही शोरूम मध्ये गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की स्कूटर एका महिन्यानंतरच मिळू शकेल. बाहेर बऱ्याच स्कूटर बघून बाबा म्हणाले की ह्या सगळ्या विक्रील्या आहेत का. तेव्हा जरा आश्चर्यचकित होऊन शोरूमवाल्यांनी आम्हाला विचारले की तुम्हाला आत्ताच हवी आहे का. मग नक्की मिळेल. पितृपक्ष असल्यामुळे कोणीच सध्या घेत नाही. बाबांना अर्थात फरक पडत नव्हता म्हणून लगेच बुकिंग केलं. घरी गेल्यावर माझ्या बऱ्याच प्रश्नांची मला उत्तरं मिळाली. पितृपक्ष म्हणजे काय, तेव्हा लोक नवीन वस्तू का घेत नाहीत वगैरे. पण तेव्हा पहिल्यांदा जाण झाली की लोक मुहूर्त बघून जीवनातले बरेच निर्णय घेतात, फक्त लग्नाचाच नाही. पण आम्ही लहान होतो ना तेव्हा कधीच या गोष्टींची चर्चा सुद्धा झाल्याची मला आठवण नाही. आणि खरं तर आई म्हणते की हे माझ्या आजोबांपासून म्हणजे तात्यासाहेबांपासून चालत आलेली गोष्ट आहे. ते म्हणत की कुठलाच दिवस आधीपासून वाईट किंवा चांगला नसतो. आपण चांगलं कार्य केलं की तो आपोआप शुभ दिवस होतो. शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम असं ते म्हणत. पण त्या स्कूटर नंतर असे बरेच किस्से घडले जेव्हा लक्षात आलं की आपली मतं इतरांपेक्षा खूप वेगळी असू शकतात. ऑफकोर्स स्कूटरच्या बाबतीत ह्याचा उपयोग झाला कारण थांबायला न लागतं स्कूटर मिळाले. पण जास्ती करून मतभेद होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला गीता गिरीजा जे म्हणल्या ना ते आईबाबांच्या नम्रतेचं महत्व कळतं. तुम्ही जर बाबांचंच उदाहरण बघितलं तर स्वतःच्या संशोधनाच्या क्षेत्रात त्यांच्या काही थिअरीज आहेत ज्या आता तरी इतर खगोलशास्त्रज्ञांच्या मतांच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत. तरी सुद्धा त्याच लोकांबरोबर बाबांचे उत्तम संबंध टिकून आहेत. तर मग प्रामाणिक मतभेद असताना अहंकार किंवा उद्धटपणा आचरणात न आणता आपला मुद्दा कसा मांडायचा, पटला नाही तर आपल्या तत्वांशी तडजोड न होऊ देता म्हणजे कॉम्प्रोमाइज न करता कॉमन ग्राउंड कसं गाठायचं हे आम्ही अजून सुद्धा आईबाबांकडनं शिकतो. उत्तम. तिघींनी आपल्याला वेगळ्या वेगळ्या आठवणी चांगलं उद्बोधन तर केलंच, परंतु जयंतरावांची एका वेगळ्या नजरेमधून आपल्याला ओळख झालेली आहे. त्याच्याबद्दल त्या तिघींचे मी आभार मानतो. यानंतर मी मंगलाबाईंना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं बोलावं. आणि मंगलाबाई ह्या गणितामधल्या PhD आहेत. जसं त्यांनी TIFR मध्ये शिकवलं, केम्ब्रिज मध्ये शिकवलं, पुण्यामध्ये शिकवलं, तसं त्या झोपडपट्टीतल्या मुलांना सुद्धा शिकवतात. आणि ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे मला वाटतं की त्या संस्कृतीच्या मुलांना त्यांना समजेल अशा भाषेमध्ये शिकवणं ही खरं म्हणजे एक फार मोठी अशी सर्कस आहे. पण ती त्यांनी लीलया पार पाडलेली आहे. मंगलाताई. नमस्कार. नमस्कार. आज अपान देशपांडेंनी माझ्या गणित शिकवण्याबद्दल उल्लेख केला. पण जर श्रोत्यांना असं वाटत असेल की मी आता त्यांना थोडंसं गणित शिकवणार आहे तर नाही तसं करणार, ते घाबरू नका. आजचा विषय असा आहे की जयंत नारळीकरांचा साठी गौरवांक आहे आणि त्यांच्या साहित्याबद्दल किंवा एकूण त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या धारणांच्या बद्दल आपण बोलतोय की नारळीकरांच्या साहित्याचा एकूण समाजावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा काय अपेक्षित आहे. आणि आता मराठी साहित्य परिषदेसाठी त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय आणखीन बदल घडू शकतील याच्याबद्दल मी 2 मिनिटं बोलते. सगळ्यांना माहित आहे की जयंतरावांचा नेहमी प्रयत्न असतो की समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा. पण ही अत्यंत कठीण आणि अतिशय सावकाश घडून येणारी गोष्ट आहे हे सगळ्यांनाच पटतंय, त्यांनाही.
आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला असं ते अगदी 2-4 शब्दात लगेच त्याची व्याख्या देता येत नाही. पण त्यासाठी मूलभूत 2-4 गोष्टी आवश्यक आहेत. एक, विज्ञानाची बऱ्यापैकी माहिती. दुसरी, तर्कशुद्ध विचारसरणी, ती फार महत्वाची. ती माझा गणित विषय आहे, ती मला शिकवतो. आणि विवेक. एकूण आपल्या समाजाच्या धारणा, समज, त्यांच्या काय प्रथा, विश्वास, हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू बदल करता आला पाहिजे. आणि तो बदल करण्यासाठी समाजामध्ये तर्कशुद्ध विचारसरणी, स्वतः प्रयोग करून बघण्याची वृत्ती जिथे जिथे शक्य असेल तिथे, टेस्टिंग जे विज्ञानाच्या प्रथेमध्ये असतं की कुठली थिअरी असू दे, कुठला नियम असू दे, पुन्हा पुन्हा टेस्ट करून त्याची सत्यता पडताळणं आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवणं. आणि ह्याच्याबरोबरच एक विवेक नावाची गोष्ट पाहिजे. विवेक म्हणजे तुम्हाला सगळी सारासार विचारसरणी पाहिजे की त्या ठिकाणी तुम्ही इतर अनेक गोष्टींना ध्यानात घ्यावं लागतं. लोकांच्या समजुती काय आहेत, त्यांच्यामध्ये दृढ झालेले विश्वास काय आहेत, ते किती बरोबर आहेत, किती चूक असू शकतात, कोणकोणत्या शक्यता आहेत, प्रत्येक शक्यतेची संभाव्यता काय आहे, हे बघून आपण दिलेल्या शक्यतांच्या मधली कशी निवडायची वेगवेगळ्या वेळेला, हा सगळा जो स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती आहे ती आपल्याला समाजामध्ये रुजवायची आहे. तर ती अतिशय सावकाशच होणार आहे. आता ज्या वेळेला युजीसीने एक प्रस्ताव मांडला होता की विद्यापीठांच्या मधनं फलज्योतिषाची प्रोफेसरशिप ठेवूया, आणखीन फलज्योतिषा विषय शिकवायला घेऊया, त्यावेळेला सबंध हिंदुस्थानात ही एक व्यक्ती अशी होती की ज्यांनी त्याला उघडपणे विरोध केला आणि हा वैज्ञानिक विषय नाही, हा विषय विद्यापीठात शिकवता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. नंतर अनेक वैज्ञानिक त्यांना पाठिंबा देऊ लागले. तर आणि ही लढाई किती कठीण आहे याचं अगदी उदाहरणच सांगायचं असेल तर तुम्ही मला सांगा, आपल्या सगळ्या समाजासाठी समाजाचं हित बघणारे, आता चिमोटेबाईंनी जे सांगितलं की समाज हित हे त्यांच्या लेखनाचं अधिष्ठान आहे, मला फार आवडलं. की सगळ्या लेखनामध्ये मूळ उद्देश माझ्या समाजाचं हित व्हावं असा आहे आणि असा असला पाहिजे. आणि आता ही धारणा तुम्ही मला सांगा, 3 नावं माझ्या समोर आहेत. एक गौतम बुद्ध, दुसरे विवेकानंद आणि तिसरे मोहम्मद पैगंबर. या 3ही थोर माणसांनी आपापल्या समाजाचं हित जपलं नाही किंवा आपापल्या समाजाचं हित त्यांच्या समोर नव्हतं अशी कोणाला शंका तरी येईल का? नाही. पण ह्या 3ही व्यक्तींनी ग्रह आणि पत्रिका यांचा आपल्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही आणि लोकांनी या गोष्टींच्या मागे लागू नये असा अत्यंत उघड सल्ला दिलेला आहे. आता ह्या थोर व्यक्तींना सुद्धा जे जमलेलं नाहीये ते आपण तरी सुद्धा हळूहळू करत राहायचं. केव्हा ना केव्हा तरी त्याला यश येईल, समाजाला सवय होईल तर्कशुद्ध विचारांची आणि प्रयोगशीलतेची आणि विवेक करण्याची. आणि जशी एखाद्या मोठ्या झाडाची मुळं किती नाजूक असतात, किती लहान असतात, पण ती सतत प्रयत्न करून कसं हे अत्यंत अवघड काम आपल्या समोर आहे की समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टी हळूहळू वाढवायची. आणि मला असं वाटतं की आता जयंतरावांना वैज्ञानिक म्हणून मान्यता आहेच, साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे, विज्ञान प्रसारासाठी त्यांना युनेस्कोचं कलिंग अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे त्यांना स्वतःला आता कुठल्याही पारितोषिकाची विज्ञानाशी संबंधित साहित्य याला एकूण समाजात जास्ती मान्यता मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. मात्र त्या साहित्यामध्ये सुद्धा हीन असेल ते काढून टाकायला हवं.
ज्याला आपण छद्म विज्ञान किंवा सुडो सायन्स म्हणतो ते, किंवा केवळ भीतीदायक गूढकथा अशा स्वरूपाचं साहित्य नसून ज्या साहित्याने समाजाचं अंततः हितच साधलं जाणार आहे असं साहित्य जास्त प्रसवित व्हावं एवढी माझी अपेक्षा. धन्यवाद. वा, मला ते फार तर्कशुद्ध असं तुमचं भाषण झालं. आणि मला आठवण अशी आहे की आपल्याला शिकवायला जयंतरावांचे मोरू मामा होते आणि कोणीतरी गमतीने असं विचारलं की मोरू मामा तुम्ही मामाचं काय कर्तव्य केलं, तर ते म्हणजे माझी मुलगी दिली नाही. म्हणजे गणिताने त्यांना जी तर्कनिष्ठ अशी बुद्धी दिली ती बुद्धी तुमच्यात उतरली आणि त्याचं प्रत्यंतर आता आम्हाला बघायला मिळालं. धन्यवाद. यानंतर आपण आता अंकाचं प्रकाशन करणार आहोत आणि ते अंकाचं प्रकाशन दूरदृश्य माध्यमातून आमचे जे नवीन वक्ते आहेत अनुक्रमे मोना चिमोटी, पंडित विद्यासागर आणि आजच्या सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी तो अंक लोकांना दाखवावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा, ठीक आहे. यानंतर मी जयंतरावांना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची विनंती करतो. परिषदेनं संस्थेच्या रूपात किंवा वैयक्तिक रूपात माझं इतक्या वेळेला कौतुक केलेलं आहे की खरोखर यावेळी मुद्दाम कौतुक करायची जरूर नव्हती असं मी म्हणेन. तुमचं कौतुक नेहमीच माझ्या मागं आहे आणि त्याबद्दल मला एखाद्या समारंभाची खरोखर जरूर नाही. तर असं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून ज्या कार्यक्रमाकरता मला माझी निवड अध्यक्ष म्हणून झाली तो कार्यक्रम अजून व्हायचा आहे. त्यामुळं तुम्ही आधीच मला हे करता, एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये एका प्लेअरला जर तुम्ही सांगितलं तू सेंचुरी मारणार आहेस त्याच्यासाठी तुला आम्ही आत्ताच अवॉर्ड देतो, तर कसं होईल? असं मला थोडंसं वाटतं की आपण सगळ्यांनी येऊन मिळून मला माझं कौतुक केलं, मी अमुक करतो तमुक करतो तमुक केलं वगैरे म्हटलं, परंतु त्याची आता मला माझ्या मते तरी काही जरूर नव्हती. अर्थात आपण कौतुक केलेलं मला सदैव आवडतं, त्यामुळं असं मी म्हणणार नाही की त्याचा त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं एक सांगायचं वाटतं की माझी सगळ्यात मोठी मुलगी गीता ती 11वी-12वी मध्ये असताना एका सरांना की गीता 9वीत होती आणि आमच्या घरी टार्गेट नावाचं लहान मुलांचं इंग्रजी मधलं मासिक येत असे, त्याच्याच बद्दल सांगायचंय. तेव्हा त्या टार्गेटनी त्यांची एक कॉम्पिटिशन जाहीर केली होती विज्ञान कथा लिहिण्याची आणि त्याच्यामध्ये गीताला पहिलं बक्षीस मिळालं होतं विज्ञान कथा लिहिण्यासाठी. ही गोष्ट त्यांना सांगायची होती. तिला काही जग नाव वापरलं नव्हतं परंतु मला असं सांगावंसं वाटतं की माझी अपेक्षा आहे की पुढं माग गीता पुन्हा केव्हा तरी स्पेअर टाइम असला तर आणखीन एखादी गोष्ट लिहील, तिचा अनुभव किंवा तिचं अनुभव विश्व प्रसरण पावतंय आणि त्यातून अनेक नवीन गोष्टी तिला पाहायला मिळतात आणि अशाचाच उपयोग करून वैज्ञानिकातून विज्ञान ज्याला आपण
सायन्स फिक्शन, विज्ञान फिक्शन लिहिलं जातं, तर तसं व्हावं अशी माझी एक अपेक्षा आहे. हे मी याच इथं सांगतो. मला बाकी काही विशेष सांगावंसं वाटत नाही. एवढंच सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा विज्ञानाचा एकंदर पाठपुरावा करतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे वगैरे मांडत असतो, तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे की विज्ञानाकडून मिळणाऱ्या सगळ्या गिफ्ट, सगळी त्यांच्याकडून मिळणाऱ्या जे काय आपल्याला प्राइजेस आहेत विज्ञानाचे, ते सगळे चांगले असत नाही. त्यांच्याकडून काही वाईट वाईट परिणाम होऊ शकतात. तेव्हा तुम्ही विज्ञानाचा सुद्धा जेव्हा वापर कराल, ते वापर करताना तुम्ही हे पाहायला पाहिजे की खरोखर हे मानव कल्याणाकरता आहे का नाही. एवढं मला सांगून माझं मी हे व्याख्यान, लहानसं व्याख्यान पुरे करतो. पुन्हा सगळ्यांना आपल्याला धन्यवाद. धन्यवाद जयंतराव. जयंतराव, घरचा आहेर म्हणून जो भाग असतो तो सर्वात सुरुवातीला होतो आणि नंतर समारंभामध्ये बाहेरच्या व्यक्ती आहेर देतात. त्यामुळे आपलं भाषण जरी अजून साहित्य संमेलनामध्ये व्हायचं आहे तरी देखील विज्ञान परिषदेचा हा गौरवांक अगोदर निघणं हे प्रथेप्रमाणेच आहे असं मला जाणवतं. दुसरी गोष्ट अशी की मराठीमध्ये एक म्हण आहे, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. मी ती म्हण थोडीशी उलटी फिरवतो आणि गीता पुढे मागे विज्ञान कथा लिहिल असा जो भरोसा आपल्याला वाटतो त्याचं कारण आडात आहे, त्यामुळे पोहऱ्यामध्ये नक्की येणार. असो. ह्यानंतर मी आता आजचे आपले अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना बोलण्यासाठी विनंती करणार आहे. उस्मानाबादला 1954 मध्ये जन्मलेले लक्ष्मीकांत देशमुख हे MSc रसायनशास्त्र, MA मराठी, MBA पॉलिसी आणि IAS असे आहेत. ते माजी मला फक्त 600 रुपये द्या, बाकीचं कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांचा एक पाहुणचार घेण्याची संधी मला लाभली होती. साहित्य संस्कृती मंडळाची एक सभा मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष असताना कोल्हापूरला झाली ती, आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशस्त बंगल्यावरती जेवायला बोलवलं होतं आणि तो बंगला दाखवला होता. त्याच्या इतक्या खोल्या होत्या की मला त्या मोजता येईना, आणि त्यांनी फार चांगला पाहुणचार केलेला होता. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आजपर्यंत 31 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील 3 इंग्रजी आहेत, मराठीमध्ये 28 पुस्तकं आहेत, त्यात 3 कादंबऱ्या आहेत, 10 कथासंग्रह आहेत. 2018च्या बडोद्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शिवाय इतर छोट्या मोठ्या 10-12 संमेलनांचे ते अध्यक्ष होते. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. मराठी राज्यभाषा व्हावी म्हणूनच्या चळवळीमध्ये त्यांचं नेहमीच पुढारीपण असतं. आणि जयंतराव नारळीकरांची जी पुत्रवती भव कथा आहे, ज्या कथेमध्ये त्यांनी लिंग परीक्षा केल्यास काय दुष्परिणाम होतील हे आधी व्यक्त केलं आणि नंतर त्याचा कायदा आला. त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापुरामध्ये केली. आणि कोल्हापुरामध्ये असलेली सगळी मॅटर्निटी होम्स किंवा गायनकॉलॉजिस्ट लोकांचे दवाखाने त्यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडून घेतलेले होते. आणि कोणी त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार करतोय का हे त्यांच्या लक्षामध्ये त्यामुळे येत असे आणि त्याच्यावरती ते बंदी आणत असत. त्यामुळे एखादा विज्ञान शिकलेला माणूस ज्यावेळेला आपल्या प्रशासनामध्ये येतो तेव्हा तो काय चांगल्या गोष्टी करू शकतो याचं एक उदाहरण, जिवंत उदाहरण म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख आहेत. मी लक्ष्मीकांत देशमुखांना आता त्यांचे भाषण करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार, आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. सर्वांना माझा नमस्कार. माझ्या भाषणाच्या
प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम मी डॉक्टर जयंत नारळीकरांचं नाशिकच्या आगामी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्या दिवशी त्यांची निवड झाली तेव्हा मी पुण्याच्या बाहेर असल्यामुळे माझी इच्छा असून त्यांना फोन करता आलं नाही किंवा भेटता आलं नाही. परंतु आज आभासी पद्धतीनं ते आमच्या समोर आहेत, ते बोललेले आहेत, तेव्हा मी त्यांचं आणि मंगलाताईंचं अभिनंदन करतो आणि माझ्या भाषणात प्रारंभ करतो. मित्रांनो, मी नारळीकर सरांना 3 वर्षापूर्वी पाहिलं आणि ऐकलं होतं. निमित्त होतं पुण्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सायंटिफिक टेम्पर डे असा साजरा करायचा उपक्रम झाला होता वैद्यकीय दृष्टिकोनासाठी आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून नारळीकर आले होते. तेव्हा त्यांना मी प्रथम ऐकलं होतं आणि त्या आपल्या भाषणात त्यांनी जी चिंता व्यक्त केली होती की आपल्याकडे विज्ञानाचं शिक्षण वाढलेलं विज्ञान प्रसार होतो आहे, परंतु समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अजून पुरेसा रुजलेला नाहीये. किंबहुना आज आता उल्लेख झाल्याप्रमाणे मंगलातेच्या की छद्म विज्ञान म्हणा किंवा त्याला आपण म्हणतो वास्तुशास्त्र किंवा फलज्योतिष, त्याला आपण छद्म विद्येच्या नावाखाली एक मान्यता देत आहोत आणि लोक त्याला विज्ञान म्हणून स्वीकारत आहेत. अशामुळे जी अंधश्रद्धा वाढत चाललेली आहे, माणसं अवैज्ञानिक अविवेकी वागत आहेत, त्यामध्ये चिंता व्यक्त केली होती आणि मला त्यांचा हा दृश्य खूप आवडला. ते एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, तसंच ते मराठीमधील एक अतिशय मान्यवर लोकप्रिय असलेले विज्ञान कथालेखक आहेत. ह्या दोन्ही गोष्टी भूमिकेमध्ये त्यांचा मी चाहता होतो, परंतु त्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं आणि आपला वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला आणि समाजानं विज्ञाननिष्ठ का बनलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन तरी का अंगीकारला पाहिजे, अत्यंत सुबोध विवेचन केलं होतं. त्यामुळे मला खूप बरं वाटतं, कारण मी स्वतः देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर काम करत असतो आणि मी स्वतः देखील हेच मानतो की मी आज विज्ञानाचा आहे, मी प्रशासनात नंतर किंवा विज्ञानानंतर, परंतु जो मला विज्ञान शिक्षणातून जो वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला आणि जो मी जोपासायचा प्रयत्न केला, ते शुद्ध विचार करायचा, स्पष्ट विचारायचे आणि कुठली गोष्ट पारखून घ्यायची, ही जी एक वैज्ञानिक दृष्टिकोनाची एक मूलभूत संकल्पना आहे किंवा मूलभूत अट आहे, ती मी पाळायचा बराच प्रयत्न करतो. मी प्रशासन काम करत असताना की लोकहिताच्या आड काही येणार नाही आणि त्यामध्ये अंधश्रद्धा, परंपरा आणि रीतिरिवाज जो खूप मोठं प्रश्न असतं आणि प्रशासनामध्ये त्याचा आम्हाला सामना करावा लागतो. तर तो करताना मी प्रत्येक वेळी एक वैज्ञानिक भूमिका घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा असं आज सध्या कोरोनाचं संकट चालू आहे, 10 वर्षापूर्वी स्वाईन फ्लूचं मोठं संकट होतं आणि तेव्हा दहीहंडीचा मोठा प्रोग्राम त्या ठिकाणी कोल्हापूरला करणार होता. तेव्हा महाराष्ट्रात कुठे नाही किंवा कोणाची सूचना नव्हती, परंतु तो पूर्णपणे बंद केला होता. तेव्हा खूप लोक जमा झाले असते, कदाचित स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जास्त वाढला असता. तर हे काय धाडस मला त्यावेळी करता आलं, ह्या मागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन माझा होता आणि जो मला माझ्या शिक्षण मिळाला असं वाटतं. म्हणून त्या दिवशी पुण्यामध्ये 3 वर्षापूर्वी जेव्हा भाषण ऐकलं नारळीकरांचं सायंटिफिक टेम्पर डेच्या दिवशी, तर मला वाटतं खऱ्या अर्थानं मला माझ्या घरातला एक गुरुतुल्य माणूस भेटला असं वाटतं. मला हे सुरुवातीला सांगायचं महत्वाचं वाटतं. खरं तर नाशिकला सरांची माझी भेट होऊ शकली असते, कारण माझ्या अध्यक्ष तिथं निमंत्रण होतंच, तिथं पुढे गेलेलं आहे, त्यामुळे त्यांचं अध्यक्षी भाषण बद्दल उत्सुकता आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या संवाद साधला असता. परंतु त्यांच्यावर अध्यक्षाने अनेक लेख लिहून आले होते, परंतु समग्र असा गौरवांक महाराष्ट्र विज्ञान परिषद पत्रिकेनं तयार केलेला आहे आणि त्याचा मला विशेष समाधान ते आता पण त्याचं प्रकाशन केलेलं आहे. हा अंक अत्यंत सुंदर झालेला आहे. त्यामध्ये नारळीकर सरांचं जे संशोधन आहे त्याच्याबद्दल अजित केमभावी म्हणा किंवा अजय देशपांडेंनी अतिशय चांगलं लेखन केलेलं आहे. देशपांडे सरांनी त्यांची जी मुलाखत घेतली त्यांची मंगळाताईंची, ती देखील खूप महत्वाची मुलाखत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जे मराठी साहित्याचं
विज्ञान कथेचं दालन, सायन्स फिक्शनचं दालन जे समृद्ध केलं होतं त्याबद्दल मोनाचे मोठे आणि सॉरी बाळ लेख आहे तो अतिशय महत्वाचा लेख आहे. आणि सरांचं जे सर्वात गाजलेलं पुस्तक ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता, 4 नगरातील माझे विश्व, हा पुस्तकाबद्दल अतिशय चांगला परिचय मोनिका गडकर यांनी करून दिलेला आहे. तो देखील महत्वाचा आहे. एकंदरीत त्यांनी जे विज्ञानाला विज्ञान क्षेत्रात योगदान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठी साहित्याला त्यांनी जे भरीव भर घातलेली आहे, ह्या दोन्हीचा अत्यंत नेटका आणि थोडक्यामध्ये चांगला परिचय या अंकात आलेला आहे. हा अंक त्यामुळे अत्यंत संस्मरणीय आणि संग्रही झालेला आहे. त्यात आयसिंग वर केक म्हणतात ना, आयसिंग ऑन केक, तसे त्यांची कथा, ही कथा त्यांची पहिली कथा होती विज्ञान कथा, ती त्यांनी छापली कृष्णविहार नावाची. त्यामुळे वाचकांचं एक पूर्णपणे वाचकांना नाडेकरांचं योगदानाचं कल्पना येऊ शकेल. नाडेकरांच्या साहित्यावर आणि विज्ञान साहित्यावर डॉक्टर पंडित विद्यासागर आणि मोना चिमुटे यांनी अतिशय चांगलं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा मी त्यांच्या विज्ञान साहित्यावर कथा बोललो तर ती पुनरावृत्ती व्हायची आवश्यकता आहे. परंतु मला एक मुद्दा तिथं नोंदवासा वाटतो, तो म्हणजे उत्कृष्ट विज्ञान कथा ही ज्ञात विज्ञानाच्या भविष्यातील जगाचा वेध घेणारी असते, पण ती मूलतः माणूस केंद्रीय असते. या विधानाचं 100% प्रत्यय नायकांची कथा वाचताना येतो. कारण शेवटी विज्ञान जरी न नैतिक असलं, मॉरल असलं, तरी ज्या मानवी प्रज्ञेनं विज्ञानाची निर्मिती झाली आणि त्या उद्देश हा मानवी कल्याण होता, मानवी श्रम कमी व्हावेत, मानवी सुख वाढावं ह्यासाठी होता. त्यामुळे विज्ञान कथा लेखकाला शेवटी अंतिमतः तुम्ही विज्ञानाचं कथा लिहित असताना मानवी हिताचा विचार करावाच लागतो आणि तो त्यामुळे ही कथा शेवटी मानवी जीवनाचा एक प्रभावी आविष्कार होते आणि अशी जेव्हा होते तेव्हा ती श्रेष्ठ आणि उत्तम दर्जाची विज्ञान कथा असते. आणि नाळेकरांच्या प्रत्येक कथा म्हणा, प्रत्येक कथा संग्रह, कादंबऱ्या ह्या त्या कसोटी फार महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे कदाचित साहित्य मराठी वाचनात खूप आवडलं असेल. मी त्याच्या वाचाच्या हाताचे सर्व पुस्तके वाचलेली आहेत, संग्रही पण आहेत. पण त्यामध्ये त्यांची अतिशय सुबोध भाषा शैली आणि मानवी जीवनाचं त्यांचं असलेलं भान आकलन आणि विज्ञानाचा भक्कम पाया आणि उद्याच्या भविष्यामध्ये आजचं जे विज्ञान जितकं आपल्याला ज्ञात आहे त्या विज्ञानाच्या आधारे काही सिद्धांत मांडून भविष्यामध्ये काय घडू शकेल त्याचं जे दर्शन घडवलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांची विज्ञान कथा मराठीमध्ये खूप समृद्ध झालेली आहे. साहित्यामध्ये मराठीमध्ये जितकी विज्ञान कथा दर्जाची झालेली आहे त्याचं बहुतांश ती एक फार मोठी देणगी दिलेली आहे. आणि म्हणूनच यावर्षी मला वाटतं की महामंडळानं त्यांची जी निवड केली अध्यक्षपदासाठी तो हा विचार आहे की मराठी साहित्यामध्ये विज्ञान कथा किंवा विज्ञान साहित्य हा प्रकार हा अधिक लोकांपुढे यावा, वाचकांनी या साहित्याकडे अधिक वळावं आणि ते विज्ञाननिष्ठ व्हावेत आणि त्यांनी चौकशी त्यांनी काही प्रश्न विचारावे, सतत मला प्रश्न तपासून घ्यावं आणि एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन जगताना वापरावा यासाठी ही निवड झालेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की उद्या परंतु पण प्रत्येक विज्ञान शिकणारा विद्यार्थी, माझ्यासारखा विज्ञान MSc केमिस्ट्री आहे विद्यार्थी घ्या किंवा अगदी मोठे शास्त्रज्ञ घ्या, हे निष्ठ वैज्ञानिक विज्ञान शिकलेले असतात. परंतु प्रत्येक विज्ञान शिकलेला माणूस शास्त्रज्ञ असो किंवा अन्य माणूस असले हा विज्ञाननिष्ठ किंवा वैज्ञानिक दृष्टी बाळगणारा असतो असं नाही. आज सुद्धा जी वाढत चाललेली आहे त्यावर दिसतं की आपल्या समाजानं विज्ञान शिक्षण प्रसार झाला असता तरी ती दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. अगदी आपण पाहिलं की आपले शास्त्रज्ञ अंतराळामध्ये यान सोडण्यापूर्वी अर्ध्या रात्री येतात तिरुपतीला आणि यानाची छोटी प्रतिकृती देवापुढे ठेवून ती यशस्वी होऊ दे आमचं उड्डाण अशी प्रार्थना करतात. यावरून त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल मुळीच शंका घ्यायला गरज आहे, कारण त्यांनी अनेक उड्डाण यशस्वी करून दाखवलेले आहेत. परंतु त्यातून जो संदेश जातो तो हाच आहे की कुठेतरी प्रारब्ध आहे, कुठेतरी विज्ञानाच्या पलीकडे देव म्हणा अन्य गोष्टी आहेत आणि त्या
अशा गोष्टीमुळे माणसाचं जे प्रयत्नाचा जो विश्वास पगडा असतो तो कमी होतो. म्हणून हे एक प्रकारे अंधश्रद्धा आहे आणि कुठेतरी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाला फारकत घेत आहोत असं वाटतं. आणि ती नायकांची जी खंत आहे त्यांनी अनेक ठिकाणी लेखनामध्ये व्यक्त केलेली, भाषणात व्यक्त केलेली आहे आणि ते अहर्निश गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत त्यांच्या संवादाद्वारे, त्यांच्या लेखनाद्वारे, की समाज हा विज्ञानिष्ठ व्हायला पाहिजे. तो महत्वाचा आहे. मला वाटतं की हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. कारण आपल्या भारतीय संविधानानं कलम 51 हे ह प्रमाणे प्रत्येक भारतीयांनी सायंटिफिक टेम्पर किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे आणि स्पीड ऑफ इन्क्वायरी, चौकस वृत्ती ही अंगीकारली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाचं हे एक कर्तव्य आहे. इट इज आवर फंडामेंटल ड्युटीज आहे असं आपण मानतो. परंतु त्याचा फारसा काही समाजात प्रभाव झालेला नाहीये. खरं तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील त्यांच्या डिस्कवर ऑफ इंडियामध्ये सायंटिफिक टेम्परचा शब्द वापरला होता. आणि आता ज्या अंधश्रद्धा निर्मूलन करता करता ज्यांना बळी पडावं लागलं त्या दाभोळकरांच्या आपण दरवर्षी 19 सायंटिफिक आहोत आणि महत्वाचं आहे. आणि त्याद्वारे आपल्या सर्वपर्यंत आपण कशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवू शकू आणि त्याच्या मानवात ते बिंबवलं जाईल आणि ते खऱ्या अर्थानं चौकस बुद्धीचे होतील हे महत्व आहे. खरं तर गरज अशा आहे की भारतामध्ये खूप अंधश्रद्धा आहेत, रीती परंपरा आहेत. म्हणून वैज्ञानिक असला पाहिजे, आपला स्पष्ट विचार आले पाहिजेत आणि प्रश्नाचं जोपर्यंत समाधान होत नाही, जोपर्यंत मला त्याचा पुरावा किंवा प्रत्यय येत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट स्वीकारणार नाही. ही जी वृत्ती आहे ते महत्वाचं आहे. कारण शेवटी विज्ञान म्हणजे काय, सत्याचा शोध आहे. आणि तुकाराम म्हणजे म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही विचारले बहुमता. इथं सत्य आपण विज्ञान अर्थ घेतला तर विज्ञान शिकताना आपण पटेल जो पुरावा असेल प्रगती जे सिद्ध झालेले विज्ञान आहे किंवा जे सिद्धांत ते स्वीकारले पाहिजेत. आणि जे अनिष्ट आहे, जे चुकीचं आहे आणि कोणतरी वाडवडी सांगतात म्हणून आपण ते पाळलं पाहिजे असं न करता आपण त्या सर्व गोष्टीला छेद दिला पाहिजे. आणि हे जे विज्ञानाच्या नावाखाली छद्म विज्ञान आहे, सुडो सायन्स आहे आणि ज्याबद्दल नाडेकरांनी खूप बुलंद आवाज उठवला होता, तो म्हणजे फल ज्योतिष थोतांड आहे, वास्तुशास्त्र हे शास्त्र नाहीये, ही अंधश्रद्धा आहे. ह्याचा प्रसार व्हायला पाहिजे तर आपला समाज अधिक विवेकी विज्ञाननिष्ठ होईल. शेवटी आधुनिक समाज म्हणजे काय, जो समाज विज्ञाननिष्ठ असतो, विवेकी असतो आणि मानवतावादी असतो, तो आधुनिक समाज असतो. आणि त्या भारतात आधुनिक नाही किंवा फार कमी पातळीवर तो आहे असं म्हणलं पाहिजे. आपल्याला विवेकाला तर स्थान महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर विवेकाबरोबर विज्ञाननिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे. आणि डॉक्टर नाळेकरांच्या संशोधनातून, त्यांच्या लेखनातून, त्यांच्या विज्ञान साहित्यातून ह्याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि त्यामुळे ज्यांनी हे त्यांचं साहित्य वाचलेलं आहे ते निश्चितपणे ह्या दृष्टिकोनातून सजग झाले असं मला खात्री वाटते. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की नाळेकरांचं अध्यक्ष होणं हे शुभ वर्तमान आहे. आणि त्यांच्या अध्यक्षपदामुळे पुढील काळामध्ये समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने विज्ञान लेखन होईल, नवे लेखक पुढे येतील आणि समाज हा अधिक विवेकी आणि विज्ञानिष्ठ होण्यामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणामध्ये अधिक सजग आणि सक्षम होईल आणि एक चांगल्या पद्धतीनं आधुनिक महाराष्ट्र, आधुनिक भारत निर्माणात मदत होईल अशी मला खात्री आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे मी उत्सुकतेनं पाहत आहे. की पुन्हा एकदा डॉक्टर नाळेकरांचं अभिनंदन करतो आणि हा गौरवांक काढल्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. वा, लक्ष्मीकांत सर्वंकष असा आपण परामर्श घेतलेला आहे. नारळीकरांच्या साहित्याचा, मराठी विज्ञान परिषदेच्या गौरवांकांचा आणि आज झालेल्या भाषणाचा असा याच्याबद्दल धन्यवाद. आता शशिकांत धारणे बोलणार आहेत आणि आभार मानून हा कार्यक्रम संपतो. नमस्कार. आभार प्रदर्शनाचं कार्य माझ्याकडे आहे. सर्वात प्रथम आजची उत्सव मूर्ती किंवा या अंकाचं प्रयोजन डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर मंगलाताई नारळीकर
यांचे सर्वात प्रथम आभार. सर, तुम्ही म्हणालात की पुढे सेंचुरी मारणारे त्याच्या आधी गौरवांक कशाला, तर ते तसं नाहीये. तुम्ही साहित्य संमेलनात जी सेंचुरी माराल त्याच्यासाठी आपण वेगळा अंक काढूया. हे आधी आतापर्यंत तुम्ही जे शेकडो सेंचुऱ्या मारलेल्या आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा अंक आम्ही काढलेला आहे. आणि मराठी विज्ञान परिषदेला हा अंक काढायला अतिशय आनंद झाला. स्वांत सुखाय काढला असं म्हणा पाहिजे तर. पण त्यासाठी तुम्ही दोघांनी जे अत्यंत सहकार्य केलं, मुलाच्या सूचना केल्यात, अगदी मुलाखत घेताना सुद्धा जे आम्हाला सांगितलं, त्या सर्वांच्या बद्दल अगदी मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो मी. तुमच्या सहकार्याखेरीज हा गौरवांक या स्टेजला आला नसता आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. आजचे आपले अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी नारळीकरांचे विज्ञान विचार आणि आधुनिक महाराष्ट्राची जी सांगड घातली आणि काय करायला हवं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत ते करीत असलेलं काम आणि डॉक्टर नारळीकरांचे विचार कसे समांतर आहेत हे त्यांनी सांगितलं, त्याबद्दल त्यांचे अत्यंत मनापासून आभार. आजचे वक्ते प्राध्यापिका मोना चिमोटे, प्राध्यापक पंडित विद्यासागर या दोघांनीही जो आढावा घेतला ललित विज्ञानाचा, त्याचबरोबर विज्ञान साहित्याचा आणि त्यातले जे बारकावे उलगडून सांगितले त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. डॉक्टर गीता, डॉक्टर गिरिजा आणि डॉक्टर लीलावती यांनी घरगुती आठवणी सांगितल्या, बाबांचं त्यांच्या मनातलं जे स्थान सांगितलं आईबाबांचं आणि आईबाबांच्याकडून आणि आजी आजोबांच्याकडून त्यांना काय मिळालं याचं त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सांगितलं, त्याबद्दल तिघींचेही मनापासून आभार, धन्यवाद. हा गौरवांक या दर्जाचा झाला, या स्टेजला आला, याचं सगळ्यात महत्वाचं आणखीन एक श्रेय हक्कदार म्हणजे आपले लेखक डॉक्टर बाळ खोंडके, डॉक्टर अजित केंभावी, अपा देशपांडे, डॉक्टर अभय देशपांडे, डॉक्टर जयंत जोशी, मकरंद भोसले, अशोक करंडे, सुरेश भागवत आणि मोनिका गजेंद्र गडकर. प्रत्येकाने त्यांना नेमून दिलेला जो विषय होता तो विषय इतका बहारदारपणे खुलवला आहे की अंक जसं सरांनी सांगितलं आता की अंक अतिशय चांगला झाला आहे, त्याबद्दल धन्यवाद सर. पण या लेखकांच्या सहभागाखेरीज हे अशक्य होतं आणि त्यांनी जो अत्यंत मनापासून आणि डॉक्टर नारळीकरांच्या प्रेमावरून जो अत्यंत बोधक आणि उद्बोधक असे जे लेख लिहिले त्यामुळे हा अंक चांगला झालेला आहे. त्यानंतर आभार मविपचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, त्याच्यानंतर तीनही कार्यवाह अपा देशपांडे, विनायक कर्णिक आणि डॉक्टर जयंत जोशी या तिघांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. विशेषतः अप्पांनी प्रत्येक कार्यामध्ये अप्पांचा मोठा हातभार होता. त्यांच्याखेरीज मला हा अंक बाहेर काढता येणं शक्य झालं नसतं, मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. तर त्यासाठी त्यांचे अत्यंत आभार. हेर्लेकरांनी जे सतत मला सहकार्य केलं, सतत माझ्या बरोबर राहून अंकामध्ये दुरुस्त्या करणं, त्याला योग्य रूप देणं, त्याच्या आर्थिक बाबी सांभाळणं, त्याच्यासाठी विचार करणं, हे जे सगळं केलं त्याबद्दल हेर्लेकरांचेही अत्यंत आभार. माझं संपादक मंडळ ज्यांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ज्या संपूर्ण सूचना केल्या, लेख कसे असावेत, काय पद्धतीने मांडावेत, त्यांचा अनुक्रम काय असावा, हे सगळं जे सांगितलं त्याबद्दल संपूर्ण संपादक मंडळाचे आभार. त्याच्यानंतर माझे पत्रिकेचे सहकारी अजय, चारू, राजू, संगीता मॅडम, रेश्मा, विश्वनाथ आणि परिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या साह्याने आज हा अंक इथपर्यंत पोहोचला आहे, त्याबद्दल या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आजचा समारंभ आयोजित केला त्याच्यामध्ये अनघा, अजय, RD जोशी, विश्वनाथ यांचाही खूप मोठा वाटा आहे. या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात शेवटी हा अंक बाहेर यायला जर हवा असेल तर अर्थपूर्ती व्हायला हवी. या अर्थपूर्तीसाठी विविध उपाय सुचवले गेले आणि जाहिराती आणि देणगीदारांचे विविध जे प्रकार आहेत त्या सर्व देणगीदारांचे आणि जाहिरातदारांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या अर्थसहाय्यामुळेच हा अंक यशस्वीपणे तयार होऊ शकला. धन्यवाद.